ठीक आहे, आता 2026 चालू आहे, तुम्ही 10वीला 2026मध्ये आहात, 27-28मध्ये तुमची 11वी-12वी होईल, तिथून पुढं प्रोफेशनल एज्युकेशन घेतलं तर 4 वर्ष, 28 नंतर 4 वर्ष 2032मध्ये तुमची डिग्री कंप्लीट झालेली असेल, त्याच्यानंतर 2 ते 3 वर्ष तुमचे जॉबसाठी, म्हणजे 2035मध्ये तुम्ही जॉब करून थोडक्यात तुम्ही स्थिर स्थावर असाल, म्हणजे थोडक्यात 2026 आपण 2037 समजू. मग 2037मध्ये तुम्ही स्वतःला कुठे बघताय? आज 2026मध्ये आज तारीख आहे समजा 30 जुलै, आज 30 जुलै 2026ला तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात. 30 जुलै 2036मध्ये तुम्ही कुठे असाल ही गोष्ट तुमच्या आत्ता लक्षात पाहिजे. तुम्ही एक फिक्स केलं पाहिजे की ठीक आहे 2037मध्ये 36मध्ये मी या मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये एक CEO म्हणून बसलेला असेल, किंवा मला MPSC UPSC सारखी एक्झाम द्यायची, ते देऊन मी एखाद्या जिल्ह्याचा एखादा कलेक्टर असेल, IPS असेल, IAS असेल, तर ह्या गोष्टी तुम्हाला आत्ता ठरवायच्या आहेत. किंवा मी उद्या नीटसारखी परीक्षा देऊन एम्ससारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थेमधून मी कुठेतरी स्पेशलिस्ट डॉक्टर असेल, की जी माझी एका ऑपरेशनची फी 30 लाख रुपये असेल. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं जे काही भविष्याचं टार्गेट आहे हे टार्गेट आज फिक्स पाहिजे. आणि ते जर असेल तुमचं, तर तुम्ही जे काही शिकताय, तुम्ही येताय, ह्या गोष्टीला काहीतरी एक संदर्भ आहे. जर संदर्भहीनपणे तुम्ही फक्त सकाळी उठायचं, घरचे पाठवतात म्हणून यायचं, इथून झाल्यानंतर जाणे, दिलेला अभ्यास फक्त करणे, एवढ्यावरती गोष्टी होत नाहीत. सध्याचं जे युग आहे हे कॉम्पिटेटिव्ह जमाना आहे सगळं, म्हणजे स्पर्धा परीक्षा आहेत. तुम्हाला जसं सांगितलं मी की या ठिकाणी बारामतीच्या आसपास 7200 विद्यार्थी आहेत. हे जर तुम्ही पुणे जिल्ह्याची गोष्ट पाहिली तर 10वीला बसणारे पुणे जिल्ह्यामध्ये कमीत कमी 1,20,000 मुलं आहेत. आणि तीच गोष्ट जर तुम्ही महाराष्ट्रापुरती मर्यादित केली तर ही लाखांमध्ये संख्या जाते. मग ह्या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. आपल्यासोबतचा आपल्या क्लासमधला मित्र 2 तास अभ्यास करत असेल तर आपल्याला 3 तास अभ्यास करावा लागेल. बारामतीमधला टॉपच्या स्कूलमधला एखादा विद्यार्थी 4 तास अभ्यास करत असेल, आपल्याला 5 तास केलं पाहिजे. तर या दृष्टीने तुमच्याकडे काय पाहिजे? तुमचा रोडमॅप पाहिजे. 2036मध्ये मी कुठं असेल, ज्याचं हे फिक्स असेल तर तो अभ्यास करताना त्याला टेन्शन येणार नाही, त्याला असं वाटणार नाही की मी अभ्यास करू का नको करू. एखादा मित्र एखादी मैत्रीण आपल्याला अभ्यासापासून जर दूर घेऊन जात असेल तर त्यावेळेस पण आपल्याला ह्या गोष्टी रिअलाइज होतात. नाही, माझं स्वप्न आहे 2036मध्ये मला अशाच्या ठिकाणी मला कमीत कमी 10 लाख रुपये महिना तरी असला पाहिजे. हे जर तुमचं स्वप्न असेल तर तुम्ही ह्या ज्या काही गोष्टी करता की आज